पंढरपूरमध्ये आजपासून विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली आहे। मूर्तीचं जतन संवर्धन केल्यानंतर जवळपास 2.5 महिन्यांच्या कालावधीनंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची गर्दी असल्याचं दिसून येत आहे। आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची नित्य पूजा करण्यात आली। त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं झालंय। ज्या पद्धतीनं आमच्या समोर प्रेझेंटेशन केलं होतं की 700 वर्षापूर्वीचं मंदिर 700 वर्षापूर्वीचं मंदिर, त्याचा फक्त आम्ही विचार केला होता। पण जेव्हा इथं आज आलो आणि भगवंताची विठ्ठलाची मन भरून आणि रुक्मिणी मातेची मन भरून मूर्ती पाहिली, त्याच्या समोरचं सगळं नैसर्गिक जे म्हणजे कलाकृती आहे ती नजरेस आली। ती बघून अत्यंत आनंद वाटतोय। रंगकांती दिव्य तेज झळकती रत्नकेळ फाकती, हे जे प्रमाण आहे ह्या प्रमाणाला साजेसं रूप आज आम्हाला दर्शनाला भगवंताकडे पाहिल्यानंतर भेटलं। त्यामुळे आमचं मनोमन द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत त्यांना। ज्यावेळेला भगवंताचं दर्शन झालं, भाग गेला, शिन गेला, अवघ झाला आनंद, असा आनंद झाला।